राजरत्न नावाचं पोरग हातात मरण पावलं हातात. त्या लेकराला नवीन कपडे घ्यायसाठी पैसे नव्हते बाबासाहेबाजवळ. लोक बाबासाहेबाजवळ गेले म्हणे राजरत्न गेला नवीन कपडे लेकरू न्यायचा पैसे द्या. शेवटी रमाईनं स्वतःच लुगडं फाडलं मावशी आणि त्या लुगड्याच्या कपड्यात त्या राजरत्नाला नेलं. काय दिवस असत हे आठवा की रमाने एका लुगड्यात दिवस काढले, रमाने एका लुगड्यात दिवस काढले. पर आम्हासाठी सोन्याचे ताट वाढले, पण आम्हासाठी सोन्याचे ताट वाढले. रमाने एका लुगड्यात दिवस काढले, रमाने एका लुगड्यात दिवस काढले. पण आम्हासाठी सोन्याचे ताट वाढले, पण आम्हासाठी सोन्याचे ताट वाढले. समजून घ्या रमाई. रमाई साधी नाही आहेत मावशी. हे वाचा लागन आम्हाला वाचा लागन. अन्ना वाचून पोरग मेला आम्ही पाहिलं. अन्ना वाचून पोरग मेलं तर पाहिलं. पाण्या वाचून लेकरं मेले पाहिले. पैसे वाचून लेकरं मेले ते पाहिले. रमाईचं फुल कसं वारलं आम्ही वाचलं काय कधी वाचलं. बाबासाहेब बाहेर देशात ते शिकाले. रमाईनं बाबासाहेबाला पत्र लिहिलं का बाबासाहेब साहेब किराणा मालावाल्यानं किराणा देणं बंद केलं. दुधावाल्यानं दूध देणं बंद केलं साहेब. धान्यवाल्यानं धान्य देणं बंद केलं साहेब. मी एक एक पैसे जमा करून संसाराचा गाडा चालवत आहे साहेब. तुम्ही मोठं व्हा शिका लवकर नोकरीवर लागा आणि पैसे पाठवा साहेब. काय लिहिलं असं ना मावशी बाबासाहेबांना. बाबासाहेब म्हणत रामू तुझं पत्र मिळालं दुःख वाटलं डोळ्यात अश्रू आले. मी हतबला हात बांधले आहेत माझे कारण माझ्याजवळ पैसे नाही आहे. रामू मी स्वतः एका पावाच्या तुकड्यावर दिवस काढून राहिलो इथं पैसे नाही आहेत. रमाईला जेव्हा हे पत्र मिळालं रमाईनं बाबासाहेबाले संसारातले घराने सांगणं बंद केलं. स्वतः मुडी विकायची गौऱ्या जमा करायची आणि साहेबाला म्हणायचं साहेब तुम्ही टेन्शन घेऊ नका. कारण त्या रमाईनं जाणलं होतं का या साहेबाचा संसार फक्त लेकरासाठी बायकोसाठी नाही तर या 9 कोटी जनतेसाठी साहेबाचा संसार आहे. मग ते रमाई म्हणते पत्रात लिहिते रमा, हो पत्रात लिहिते